प्रताप सर नाईक असं म्हणतात की हिंदी आता मुंबईची बोलीभाषा झालेली आहे आणि हिंदी म्हणजे लाडकी बहीण झाली असं प्रताप सर नाईक म्हणतात. तुम्हा सगळ्यांचा हिंदीबद्दल काही द्वेष आहे का? म्हणजे इंग्रजी भाषेचं स्तोम वाढत चाललं, 1200 लोकसंख्येच्या गावात सुद्धा इंग्लिश मिडियमची शाळा आली, याच्याबद्दल काही बोलणार नाही. आणि हिंदी ही जर या देशातले बहुतांश लोक बोलत आहेत, सक्ती करूनही मान्य आहे, पण ती जर त्यांना कम्युनिकेशन लँग्वेज, जसं इंग्लिश सगळ्या जगाची कम्युनिकेशन लँग्वेज आहे की नाही, मग ते शिकावी लागते की नाही परदेशात जायचं असेल तर, तसं हिंदी पण या देशातला बहुतांश वर्ग ती बोलतो. विशेषतः दक्षिणेमध्ये गेल्यानंतरसुद्धा त्यांच्या भाषेमध्ये आपण बोलणंच अशक्य, पण हिंदी ते तोडकी मोडकी बोलतात, मग थोडासा संवाद होतो. तसं जर मुंबईमध्ये 1.5 कोटीच्या मुंबईमध्ये 50 लाखाच्या आसपास मराठी आहेत, ते आहेत, वर्षानुवर्ष आहेत, नोकरीसाठी आले, व्यवसायासाठी आले. त्यांची भाषा प्रत्येकाची मातृभाषा वेगळी आहे, पण ते आपापसात हिंदीमध्ये बोलतात. त्यांच्याशी आपण हिंदीमध्ये बोललो तर व्यवहार सोपा होईल, यात अडचण काय. सक्ती करू नये ह्या मताचा मी आहे. सक्ती करू नये या मताचे सरकार आणि माननीय देवेंद्रजी पण आहेत. आणि त्यामुळे शाळांमध्ये ज्यावेळेला हिंदी सक्तीची असावी असं म्हटलं गेलं, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शिक्षण मंत्र्यांना ही सूचना केली की तुम्ही सक्ती हा शब्द काढा.